नमस्कार मंडळी. आज आपण शेतकऱ्यांसाठी आलेल्या एका मोठ्या बातमीबद्दल बोलणार आहोत. केंद्र सरकारने एक असा निर्णय घेतलाय ज्याचा थेट परिणाम खतांच्या किमतींवर होणार आहे. मग नक्की काय आहे ही घोषणा आणि याचा शेतकऱ्यांना फायदा कसा होईल? चला तर सविस्तरपणे समजून घेऊया. तर सगळ्यात आधी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी, येणाऱ्या खरीप हंगामासाठी खतांच्या किमती अजिबात वाढणार नाहीत. हो, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालाचे भाव वाढत होते, त्यामुळे भाववाढीची एक भीती होतीच. पण सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना खरंच मोठा दिलासा मिळालाय आणि त्यांचा आर्थिक भार नक्कीच कमी होणार आहे. बरं, मग हा निर्णय नेमका आहे तरी काय? म्हणजे सरकारने नक्की कोणत्या योजनेखाली ही घोषणा केलीये? चला, तेच समजून घेऊ. या सगळ्या निर्णयाच्या केंद्रस्थानी आहे न्यूट्रिएंट बेस्ड सबसिडी योजना, म्हणजेच NBS योजना. आता ही योजना काय करते? सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ही एक सरकारी योजना आहे जी वेगवेगळ्या खतांवर सबसिडी म्हणजे अनुदान देते, आणि यामुळेच शेतकऱ्यांना ही खतं परवडणाऱ्या किमतीत मिळतात. तर हीच जी NBS योजना आहे ना, तिलाच केंद्र सरकारने येणाऱ्या खरीप हंगाम 2026 साठी मुदतवाढ दिली आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की या पूर्ण हंगामात शेतकऱ्यांना अनुदानित दरात म्हणजेच कमी किमतीत खतं मिळत राहणार आहेत. आणि ही योजना कधीपासून कधीपर्यंत लागू असेल? तर बघा, 1 एप्रिल 2026 पासून याची सुरुवात होईल आणि ती 30 सप्टेंबर 2026 पर्यंत म्हणजे संपूर्ण खरीप हंगामात लागू राहील. याचा अर्थ या काळात खतांच्या किमती वाढणार नाहीत याची एक प्रकारे हमीच शेतकऱ्यांना मिळाली आहे. ठीक आहे, पण हे अनुदान आहे तरी किती मोठं? म्हणजे सरकारने यासाठी किती पैसे बाजूला ठेवले आहेत? चला त्या आकड्यांवर एक नजर टाकूया. तर येणाऱ्या खरीप हंगाम 2026 साठी सरकारने तब्बल 41,533.81 कोटी रुपयांची भरघोस तरतूद केली आहे. हो, हा आकडाच इतका मोठा आहे की यातून या योजनेचं महत्त्व आणि सरकारची शेतकऱ्यांप्रती असलेली वचनबद्धता स्पष्ट दिसते. आणि ही रक्कम किती मोठी आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला मागच्या वाटपाशी तुलना करावी लागेल. मागच्या वेळेपेक्षा ही रक्कम तब्बल 4,317 कोटी रुपयांनी जास्त आहे. यावरून कृषी क्षेत्राला पाठिंबा देण्याचा सरकारचा उद्देश अगदी स्पष्ट दिसतोय. बरं, इतकं मोठं अनुदान आहे, पण याचा फायदा नक्की कोणकोणत्या खतांना मिळणार आहे? चला ते पाहूया. तर या योजनेमध्ये पिकांच्या वाढीसाठी जी अत्यंत आवश्यक खतं आहेत, जसं की NPK आणि DAP म्हणजेच फॉस्फेटिक आणि पोटॅशिक खतं, ती येतात. आणि इतकंच नाही, तर एकूण 28 प्रकारच्या खतांवर हे अनुदान मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तर ही सगळी खतं शेतकऱ्यांना आताच्याच म्हणजे जुन्या दरातच उपलब्ध होतील. ओके, तर आत्तापर्यंतची सगळी माहिती आपल्याला मिळाली. पण यानंतर पुढची पायरी काय असेल? या प्रक्रियेतले शेवटचे टप्पे कोणते आहेत ते आता जाणून घेऊया. आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते सरकारचा पुढच्या घोषणेकडे. सरकार लवकरच याबद्दल एक सविस्तर अधिसूचना म्हणजे डिटेल नोटिफिकेशन जारी करेल आणि त्यानंतरच सगळी माहिती अधिकृतपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. मग या अधिसूचनेत नक्की असणार काय? तर यात 2 महत्त्वाच्या गोष्टी असतील. एक म्हणजे प्रत्येक प्रकारच्या खतासाठी अनुदानाची नेमकी रक्कम किती असेल हे स्पष्ट केलं जाईल, आणि दुसरं म्हणजे शेतकऱ्यांसाठीची अंतिम आणि निश्चित किंमत काय असेल हेही जाहीर केलं जाईल. त्यामुळे जे काही प्रश्न आहेत त्या सगळ्यांची उत्तरं मिळतील. तर एकूणच या सगळ्याचा सार काय? तर यातला कळीचा मुद्दा हाच आहे की या संपूर्ण घोषणेमुळे शेतकरी वर्गाला एक खूप मोठा दिलासा मिळाला आहे. खतांचे भाव वाढणार नाहीत या एका गोष्टीमुळे त्यांच्यावरचा आर्थिक भार कमी व्हायला नक्कीच मोठी मदत होणार आहे. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, सरकारने केलेली ही इतकी मोठी आर्थिक गुंतवणूक खरंच आपल्या देशातल्या शेतकऱ्यांसाठी येणारा खरीप हंगाम स्थिर आणि त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल का? याचं उत्तर आपल्याला येणारा काळच देईल. माहितीपूर्ण व्हिडिओ आहे, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.